नमस्कार, आज आपण मागच्या हुकांचं 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत। हे पॅटर्न कटिंगलाही सोपं आहे, शिवणालाही सोपं आहे। अंगामध्ये हे खूप सुंदर बसतं। याला योगपट्टीवाला प्रिन्सेस कट असं देखील म्हणतात। हे ब्लाउज कपड्यावर ठेवायचं कसं, वाढवायचं कुठे, हे सगळे बारकावे समजावून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे व्हिडिओतील तुम्हाला बारकावे कटिंग मधले काय काय आहे ते व्यवस्थित समजते। त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे। घडी माझ्या बाजूला आहे। पेपरवर कटिंग करताना घडीच्याच भागावर करा, म्हणजे तुम्हाला कपड्यावर ठेवताना तुमची काही चूक होणार नाही। जर तुम्ही हे सुट्ट्या पदरात काढलं तर तुमचं पुढच्या हुकांचं पॅटर्न तयार होईल, तसं होऊ नये। त्यामुळे इथे घडीच्याच भागावर काढा। यात आपण आज फक्त पुढच्या भागाचं कटिंग शिकणार आहोत। मागच्या भागाचं कटिंग आपण मागील व्हिडिओत बघितलेलं आहे, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मग आज आपण हे 32 छातीच्या मापाचं पॅटर्न बनवतो। आता सुरुवातीला ब्लाउजची उंची घेऊया। ब्लाउजची उंची आहे 14 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच। आता सगळी माप आपल्याला चार्ट नुसार घ्यायची आहे। शोल्डर आपण घेतलं 5 इंच, मुंडा घेतला 5.25 इंच। हे अंतर पट्टीने जोडून घेऊया। पॅटर्न मध्ये किचकटपणा कुठेच नाहीये। सगळी माप तुम्हाला दिलेली आहे, फक्त पेपरवर माप टाकायची आहे, कटिंग करायचं आहे आणि ब्लाउज शिवायचा आहे। त्यामुळे सांगितले तशीच माप टाका, म्हणजे तुमचं ब्लाउज कुठेही बिघडणार नाहीये। त्यानंतर इथे घ्यायचं आपल्याला छातीचा चौथा भाग। आता 32 छातीचा आहे, छातीचा चौथा भागाला 8 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं। हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि सरळ खाली जोडून घ्यायचं। कमर घेराचे ह्या पॅटर्न मध्ये अंतर टाकू नका। काय होतं, टक्सचं कटिंग केल्यानंतर शिलाईला कपडा कधी कधी कमी शिल्लक राहतो, तसं होऊ नये। त्यामुळे सरळ खाली हे पट्टीने जोडून घ्यायचे। आता इथे फक्त पुढच्या भागाचं पॅटर्न बनवतोय, त्यामुळे फक्त पुढच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे। इकडे 1 इंचचं मार्किंग केलं, इकडे 1 इंचचं मार्किंग केलं। मग हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत। मध्यापासून 5 इंच मध्ये घेऊन हे पॉइंट मॅच करत आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। मुंड्याचा आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे। तुमचं ब्लाउज मुंड्यामध्ये अगदी परफेक्ट बसेल, तुम्ही अशा पद्धतीने सगळं हे पॅटर्नचं कटिंग करा। त्यानंतर आपण गळाखोली घेणार आहोत 2.25 इंच। आता ज्या ताईंना ही तयार ब्लाउजची शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर कमी करा, ही पट्टी छोटी हवी असेल तर गळाखोलीचं अंतर मोठं करा। शोल्डरचं माप आहे तेच टाका। त्यानंतर पुढच्या गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन। 5 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच ऍड केलं 5.5 इंच। हा बॉक्स तयार करून घेऊया आणि इथे कोपऱ्यात आकार देऊया। त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला इकडे योगपट्टीला मार्किंग करायचं 3.5 इंचावर आणि फिटिंगच्या बाजूकडे मार्किंग करायचं 2.5 इंचावर। छातीचा गोलवा जर जास्त मोठा असेल तर हे 3.5 आणि 2.5 इंचाऐवजी तुम्ही 3 आणि 2 इंचाची योगपट्टी काढली तरी चालणार आहे। मग ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचा छातीचा 10वा भाग। आता 32 छातीचा आहे, त्यामुळे छातीचा 10वा भागाला 3.25 इंच आणि उभा टक्स आपण घेणार आहोत 2 इंच। टक्सच्या दोन्ही बाजूला आपल्याला करायचं आहे 1-1 इंचाचं मार्किंग। आता तुम्हाला अजून खोलगट पप जास्त हवा असेल तर तुम्ही हे 1.25 इंचाचं 1.5 इंचाचं मार्किंग करू शकता। छातीच्या आकारानुसार आपल्याला हे टक्सचं कटिंग करायचं आहे आणि ह्या कोपऱ्यातून आपण मुंड्यातून हा प्रिन्सेस कटचा आकार देणार। आकार देताना हात अशा पद्धतीने गोल फिरवा, म्हणजे तुमचा आकार व्यवस्थित येणार आहे। आणि फिटिंगकडे कपडा बऱ्याच वेळेस काय होतं, कमी शिल्लक राहतो, तसं होऊ नये। त्यामुळे फिटिंगच्या बाजूकडे इकडे 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि हे अंतर इथून कोपऱ्यातून जोडून घ्यायचं, मुंड्यातून तिरकस जोडून घ्यायचं। हे झालं आपलं पॅटर्न आखून। आता हे पॅटर्न बनवताना याच्यातला किचकटपणा सगळं काढून टाकलेला आहे, जेणेकरून लिहिता वाचता न येणाऱ्या ताई पण ब्लाउज कटिंग करून अगदी छान शिवू शकतात। सगळ्या मापाचे आपले युट्यूबला व्हिडिओ अपलोड आहेत। आज आपण हे जे शिकतोय ते 32 छातीच्या मापाचं आज आपण हे शिकणार आहोत। आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कसं, कपड्यावर ठेवायचं कसं हे पॅटर्न हे देखील समजून सांगते। ह्या पॅटर्न मध्ये क्रॉस मध्ये कोणताही भाग आपल्याला ठेवायचा नाहीये, उभ्यात किंवा आडव्यातच हे सगळं पॅटर्न ठेवायचंय, फक्त कपड्यावर वाढवणं गरजेचं आहे। नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला। जेवढ्या जास्त कमेंट तेवढं आपला मला नवीन व्हिडिओ बनवताना आनंद येतो। तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचा व्हिडिओ बनवायला आवडेल तसेही कमेंट करा, मग आपण पुढचा व्हिडिओ तुमच्या आवडीचा बनवूया। तुम्हाला व्हिडिओ बनवलेले आवडतायत की नाही असेही कमेंट करा। आता हे कटिंग करताना ह्या टक्सचं कटिंग करून घ्यायचं। हा गोलाकार अशा पद्धतीने मुंड्यात पूर्ण न्यायचा। हे झालं आपलं पॅटर्नचं कटिंग करून।
असं घडीतच ठेवते, म्हणजे थोड्या वेळात तुम्हाला समजावून सांगते. ज्यावेळेस आपल्याला कपड्यावर हे पॅटर्न ठेवायचं आहे त्यावेळेस आपल्याला ही बाजू घडीच्या कपड्यावर कटिंग करायची आहे आणि इकडची पण बाजू आपल्याला घडीवरच कटिंग करायची आहे. आणि मागचा जो भाग आहे तो सुट्ट्या पदरांमध्ये कट करायचा, म्हणजे आपल्या मागच्या बाजूला काच बटन पट्टी येणार आहे. आणि कपड्यावर आपल्याला इकडची बाजू, ही खालची बाजू आणि ही बाजू, म्हणजे ज्या ठिकाणी आपण कट दिलेला आहे ती सगळी बाजू तुम्हाला शिवण्यासाठी जेवढा कपडा लागतो अर्धा ते पाव इंच तेवढा तुम्हाला कपड्यावर वाढवून घ्यायचा आहे. शिवण्यासाठी लागणारा कपडा अर्धा इंचापेक्षा जास्त वाढवू नका आणि कपड्यावर शिवण करताना शक्यतो अर्धा इंचापर्यंत जास्तीत जास्त कपडा दाबा. त्यापेक्षा तुम्ही पाव ते अर्धा याच्या दरम्यान जरी तुम्ही कपडा दाबला तरी चालतो. आता हे पॅटर्न उघडून बघूया कशा पद्धतीने याचं कटिंग तयार होते आणि दिसणार कसं हे ब्लाऊज हेही तुमच्या लक्षात येईल. आता हे पॅटर्न आपल्याला उभ्यात किंवा आडव्यात ठेवायचं, क्रॉस मध्ये कुठलाही भाग आपल्याला ठेवायचा नाही. इथे अखंड भाग येणार आहे आणि मागच्या बाजूला आपली काच बटन पट्टी येणार आहे. आता कपड्यावर कटिंग करताना ऑटोमॅटिक हे पण भाग आपले वाढणार आहेत, पण शिवताना आहे ना तुमचं खालीवर योगपट्टी होऊ नये त्यामुळे हा मध्य आणि हा मध्य असं एकमेकाला मॅच करून इथे टाचणी लावा किंवा ह्या पॉइंट पासून पहिले इकडे शिवा आणि ह्या पॉइंट पासून मग इकडे शिवा. म्हणजे शिवताना एक लक्षात ठेवा की योगपट्टी जोडताना इकडनं डायरेक्ट अशी नका जोडू, मध्य भागापासून दोन्ही बाजूला शिवण करा म्हणजे तुमची सेंटरला बरोबर योगपट्टी लावली जाईल. आता याच्यामध्ये बाहीचा व्हिडिओ आपण काही बनवलेला नाहीये, बाहीचे भरपूर आपले व्हिडिओ युट्यूबला अपलोड आहेत, सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आहेत. मग तुम्हाला जी आवडीची बाही आहे ती त्या कोणत्याही प्रकारची तुम्ही ब्लाऊजला बाही लावा. सर्व प्रकारच्या बाह्यांची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा. धन्यवाद.